ऋतुजा माझा मेकअप करते आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि आज आम्ही आता कुठे चाललो आहे तो तुम्हाला दिसेलच आणि व्हिडिओमध्ये राहा तुम्ही कंटिन्यू. आणि आजचा काय प्लॅन आहे का ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहे. आम्ही कुठे चाललो आहे. ऋतुजाची तयारी. मेकअप करताय ऋतुजा. लिपस्टिक लावली, लिप बाम लावला, कलरवाला. ऋतुजा जास्त काही मेकअप नाही करत. झालं. चला मग. तर आता बघा आमची इथे तयारी झालेली आहे. आम्ही निघाली. तू कॅमेऱ्याच्या खूप जवळ उभी आहे ना, त्याच्यामुळे वाटतंय. चला आता आम्ही. घेतली का पर्स? घेतली. लॉक घ्या. चला सरते मी. एक एक कशाला उतरते? आता पाणी नाही आहे पायऱ्यांवर. खाली उतरलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे. आज पावसाचं वातावरण आहे, तरी पण एवढं पण आहे नाही आहे. पावसाचं वातावरण माहीत नाही आज. म्हणजे आम्ही निघणार आहो तर ना एकदम पाऊस येणारा माहीत आहे. पूर्ण थांबला आणि आता ऊन आले बघा छानपैकी. आणि आभाळनं पूर्ण निघून गेलेलं आहे. तर आज नाही का मला इतकं टेन्शन आलं होतं पाऊस येणार. म्हणजे पाऊस येत आहे आता आमच्याकडे. 2-3 दिवसापासून पाऊस चालू झालेला आहे. तर आम्ही म्हणजे इतकं टेन्शनमध्ये होतो. तिघांकडे रेनकोट नाही आहे, दोघांकडेच आहे, एकाकडे रेनकोट नाही आहे. आणि तेवढं काही बाहेर नाही जात. तर मी म्हटलं म्हणजे ऋतुजा तेवढी बाहेर नाही जात. मी म्हटलं कशाला रेनकोट घ्या, उगीच पैसे खर्च करा म्हणून काय आम्ही घेतला नाही. आणि इतकं पावसाचं टेन्शन आलं होतं तुम्हाला सांगते की आता म्हणजे भिजून जाऊ आम्ही. आणि अचानक माहिती आहे का, मी पूजा करेपर्यंत पावसाचे ढग ना सगळे गायब झालेले आणि पूर्ण पांढरे ढग आले. तुम्हाला दाखवते बघा. पूर्ण नाही का काय म्हणतात त्याला, पाण्याचे ढग सगळे गेले आणि पांढरे ढग आलेत. आता ह्याला म्हणतात चमत्कार. आता आम्ही कालीमातेच्या दर्शनाला किती दिवसांनंतर चाललोय आपण? किती दिवसानंतर चाललोय? मंदिर गेलतो त्या दिवशी. मागे नाही का आमचं शनी मंदिरात भांडण झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलोच नाही. जितका राग आला होता मला. तर आम्ही दुसरं मंदिर पाहत होतो. तर आता आम्ही त्या मंदिरासाठी जायला निघालो आहे. आता सांगतो म्हणजे बोलता बोलता आम्ही म्हणजे निघून गेलो तोंडातून माझ्या. बापरे किती ढग आहेत. किती भयंकर ढग आहेत हे. झाड बघ गोबीच्या फुलासारखं आहे. हो गोबी दिसतंय मला तर ते. तर आता बघा हे आहे मंदिर. इथे आम्ही पोचलेलो आहे. आणि हे मंदिर ना धंतोलीमध्ये आहे आणि आम्हाला जास्त शोधावं नाही लागलं. मेन रोडवरतीच ते मंदिर आम्हाला सापडलं. तर आता इथे घेते मी केळी घेत आहे. तर आता आम्ही मंदिरात पोचलेलो आहे आणि हे बघा केळी घेतलेली आहे कालीमातेसाठी. ही आहे बघा कालीमाता. आत्ता कालीमाता दिसत आहे. किती सुंदर आहेत त्या. कालीमाताची मंदिर आहे. मूर्ती आहे. हे बघा आहेत ना खूप सुंदर. किती सुंदर दिसत आहेत. आज आम्ही इथल्या मंदिरात आलेलं आहे ना, तर तुम्हाला सांगते मंदिर खूप मोठं आणि खूप सुंदर आहे. सगळे देव आहेत तिथे, तुम्ही बघू शकता. छान मोठं मंदिर आहे असं इथे. इथे आहेत महादेव.
झाला ना 1 महिन्याने आम्ही आलेलो विचार करा 1 महिन्यात आम्ही गाडीमाताला भेटलो पेट्रोलच नाहीये. तर बघा इथे आलो आम्ही पेट्रोल भरण्यासाठी पण ह्या पेट्रोल पंपावरचं पेट्रोलच संपलेलं होतं. तर आता काय करायचं कारण इथून पुढे ना आम्हाला बऱ्याच अंतरावर गाडी ढकलावी लागली असती म्हणून आम्ही विचारात पडलो होतो की आता काय करायचं. तर तेवढ्यामध्ये नाही काही मागे म्हणजे दादा दिसतोय बघा त्यांनी नाही का त्यांच्या एका मित्राला बोलवलेलं होतं पेट्रोल देण्यासाठी. तर नाही का त्या मुलाने म्हणजे त्याच्या मित्राने गाडीतून पेट्रोल काढून मला आणि त्या मुलाला दिलं. म्हणजे बघा लोक मदत करणारे असतात आणि किती चांगले असतात. अननोन पर्सनसुद्धा आपल्याला बघा किती चांगल्याने मदत करतात. हा जो टोपीवाला दादा आहे ना ह्याने आम्हाला मदत केली. म्हणजे इथून दुसऱ्या पेट्रोल पंपावर जाण्यासाठी आम्हाला तेवढं पेट्रोल त्यांनी आम्हाला दिलं. तर बघा अशी पण लोक असतात जगामध्ये चांगली. तर आता आम्ही डीमार्टमध्ये आलेलो आहे बघा. कोणतं घेतो नेहमी हां तोच घे ना रेट पाहिली. त्याची नोज आहे. इसकी नोज आहे क्या? हाँ नोज है. आपली गाडी कुठे आहे? आपली गाडी इकडे आहे. बरोबर राणी मीठा मीठा पाणी. आता तर मी वडे बनवल्यापासून सावधान झाली आहे. हाँ सतर्क रही सावधान सावधान रहे सतर्क रहे तेच कभी तर. भी तेल उड़ सकता है तेच है ना. हो. तेल की कुछ गारंटी नहीं. गारंटी नहीं वारंटी नहीं. ये वही कभी तो. भी आके आपके ऊपर आ सकता है. वही तो. इसका कोई नेम नहीं. सगळ्या तळून मग आपण एकत्र. हो हो ठीक आहे. ठीक आहे. तर मी भाजी बनवली आता आल्यावर आता सगळं शूट केलं. ठीक आहे तुम्हाला दोघींना. हो होते. चला. हो चला. आता देवाला मी नैवेद्य दाखवलेला होता आणि आता मुलांना पण जेवायला दिलेलं आहे. नाही आता मुलांना जेवायला देते मी. ठीक आहे. धरा जेवण करा. हो. हम्म. जीवी जीवी. चलो ऋतुजा खाना खाइए. कोमल खाना खाइए. चलो थक गए सब लोग. आज मी बघा काय बनवलेत पुऱ्या. ठीक आहे ना. हां चलो खाओ सुरू कर. खाऊन सांग मला कसं बनलंय. चलो खाइए. सगळ्यात गरम आहे, पहिली गरम आहे. स्टेप असते त्याच्यात टुचुक करायची. ही थंड झाला ही जरा थंड झाली ही खाऊन बघ. स्टेप 1 टुचुक. हां नाही हाताला भाजल. हां खाऊन सांग कशी बनली. लिंबू येतं का आपल्याकडे? नाही आता मार्केटमधून. अरे हळू 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 इकडचे घे ना माझी. दोन्ही शेंग. कशी बनली. मस्त बनली. हां टेस्टी हॉटेल स्टाईल. अरे वा. एक नंबर. ऋतुजा तर मस्त काय म्हणते त्याला हे देते कॉम्प्लीमेंट चांगली देते. हाँ अरे वाह चलो खाइए तब तक हम गरम पूरी लेके आ रहे हैं. थकली मी आता. आज मग खूप थकून गेली बघा मी. सकाळी पण घरातले सगळे कामं वगैरे करून मंदिरात गेली होती आणि आता आल्यावर पण बघा मी स्वयंपाक केला. स्वयंपाक केलेलं शूट नाही घेतला बरं का मी कारण ऋतुजा पण खूप थकून गेली होती. खूप दूर गेलो होतो आम्ही. मग त्याच्यानंतर डीमार्ट जा इकडे जा तिकडे जा असं सुरू होतं. म्हणजे मी काय करते एकदा निघाली ना 3-4 कामं घेऊन जाते. म्हणजे मग आल्यावरती म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मी जेव्हा जाते तेव्हा 3-4 कामं एक सोबत घेऊन जाते. म्हणजे पेट्रोलचं पण बघावं लागतं ना. इतक्या दूर गेलं तर कामं सगळी झाली पाहिजेत. तर खूप फिरलो आम्ही. त्यामुळं ऋतुजा म्हणाली की मी शूट काही घेत नाही पण मी तो स्वयंपाक डायरेक्ट बनवलेलाच दाखवून. तर मसाला आहे बॅटरी किती आहे. तर चला आता मुलं जेवत आहेत. आता मी जेवते. मुलं खूप मागलेले मम्मी जेव जेव जेव. चला आता माझं झालेलं आहे पुऱ्या करून. जास्त काही बनवलं नाही
थोड्याशाच पुऱ्या केल्या, म्हणजे चपात्या करायला खूप वेळ लागतोय. तर म्हणलं चला, बरेच दिवसाचे मुलं नाही का मागे लागले होते. तू बघ मस्त. असं ना बरेच दिवसाची मुलं मागे लागली होती. दिलं चालू. कधी मी चणे आणून ठेवले होते डीमार्टमधून, काबुली चणे. तर मम्मी नाही का छोलेपुरी बनव. तर आज मुहूर्त निघाला. म्हणलं चला देवाला मी नैवेद्य पण दाखवते आणि आज मुलांच्या फरमाईशीवर बनवते पण. तर चला या जेवायला. झालं मजा आली या जेवण करायला. ऋतुजाला माहीतच नाही आम्ही सुटते त्या. तर आता आम्ही चाललेलो आहे झोपण्यासाठी. खूप झोप आलेली आहे मला, खूप थकून गेली. आणि आता रात्रीच्या जवळपास आता तुम्हाला सांगते 12:30 वाजत आलेले आहेत. आणि खूप दूर गेली होती मी, धंतोली गेली होती. म्हणजे जे नागपूरचे असतील त्यांना माहीत असेल. ऋतुजाने गुगल केला होता मागच्या वेळेलाच की असं असं मंदिर आहे. म्हणजे दूर आहे, चला ठीक आहे. बर्डी पण तिथेच जवळपासच आहे धंतोलीच्या. तर म्हणलं चला आपण तिकडे जावं, त्या मंदिरात जावं म्हणून आम्ही इतक्या दूर गेलो होतो. इकडे आमच्या घराच्या जवळपास ना कोणतंच मंदिर नाही आहे सध्या तरी. तर अजून शोधू, कारण खूप दूर पडतं आहे ना. पण म्हणलं चला एक सोबत 3-4 कामं होत आहेत. मंदिरात जाणं पण होत आहे, डीमार्ट जाणं पण होत आहे. तर डीमार्टमधून काय आणलं तुम्हाला सांगते. डीमार्टमधून आणलं मी आटा आणला, तेल आणलं, बेसन आणलं आणि साखर आणली 1 किलो. असं एवढाच किराणा घेऊन आली मी. आणि बोल ना, मच्छरची अगरबत्ती लाव. तर आता कोमल झोपून गेली बघा आणि ऋतुजा लावते मच्छरची अगरबत्ती. लाव इथे, लाव ह्या इथे लाव. कोमल तर झोपून गेली. म्हटलं चला व्हिडिओचा मी इथेच आता एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.